महाराष्ट्र राज्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना प्रत्येक गावामध्ये स्वतंत्र ऑफिस त्या ठिकाणी मिळावं, परिसरातील शेतकऱ्यांना तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आपली स्वतःची कामं करण्यासाठी त्या ठिकाणी एक हक्काचं ठिकाण आणि एक स्वतंत्र कार्यालय मिळावं म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने भरीव अशा निधीची तरतूद करून महाराष्ट्र राज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येक मोठ्या हलक्यामध्ये तलाठी भवन आणि मंडळ अधिकारी भवन त्या ठिकाणी बांधण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली। त्या अनुषंगाने मेहकर तालुक्यातील मेहकर तालुका तसेच लोणार तालुका दोन्ही तालुक्यामध्ये प्रत्येकी 50 गावामध्ये एक तलाठी भवन आणि त्यानंतर काही मोठ्या हलक्यामध्ये एक मंडळ अधिकारी भवन असे मेहकर तालुक्यामध्ये 50 आणि लोणार तालुक्यामध्ये 50 तलाठी भवन, त्याचबरोबर मेहकर तालुक्यामध्ये 11 मंडळ अधिकारी कार्यालय बांधण्यासाठी म्हणून एकाच कंपनीला त्या ठिकाणी ठेका त्या ठिकाणी देऊ केला आहे। मागील अनेक वर्षापासून जी मागणी होती ती मागणी अखेर पूर्ण झाली असं सगळ्यांना वाटत असताना या ठेकेदारांनी मेहकर तालुक्यामध्ये जवळपास 50च्या 50 गावामध्ये मंडळ अधिकारी कार्यालय बांधून तयार केले। त्याचबरोबर मेहकर तालुक्यात 11 गावामध्ये मंडळ अधिकारी कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी बांधून तयार केले, परंतु स्थानिक आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं या बांधलेल्या तलाठी भवनाकडे तसेच या मंडळ अधिकारी भवनाकडे दुर्लक्ष आहे। त्यामुळे प्रत्येक गावात बांधून तयार असलेलं तलाठी भवन अजूनही ते तलाठ्यांना हस्तांतरित करण्यात आले नाही। त्याला कारण असं आहे की संपूर्ण बांधलेल्या वास्तूमध्ये इलेक्ट्रिकसाठी त्या ठिकाणी जो काही निधी जिल्हा परिषद मार्फत त्यांना मिळाला पाहिजे तो निधीच त्या ठिकाणी मिळत नाही। त्यामुळे किरकोळ त्या ठिकाणी इलेक्ट्रिकची व्यवस्था नसल्यामुळे तसेच फर्निचरची व्यवस्था नसल्यामुळे आज तालुक्यामध्ये बांधून पडलेले जे काही तलाठी भवन आहेत आणि बांधून पडलेले जे काही मंडळाधिकारी कार्यालय आहेत हे ना शेतकऱ्याच्या कामाचे ना त्या ठिकाणी तलाठ्याच्या कामाचे, ते फक्त तसेच बांधून आहेत। मेहकर तालुक्यामध्ये डॉक्टर संजय रायमुळकर साहेब यांचं या सगळ्या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष होतं। त्यांनी केवळ एक हिवराश्रम येथील एक तलाठी भवन ते पूर्णत्वास नसताना सुद्धा त्या ठिकाणी हस्तांतरित करून घेतलं, ते बेकायदेशीर। त्याच्यामुळे काय की गावोगावी हे तलाठी कार्यालय बंद असल्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारचा रोष आहे की राज्य सरकारने एवढा मोठा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला, ठेकेदारांनी सुद्धा वेळेच्या आत हे सर्व तलाठी भवन बांधून उभे केले, फक्त आणि फक्त त्या ठिकाणी इलेक्ट्रिकची व्यवस्था नाही, त्याचबरोबर त्या ठिकाणी फर्निचर नाही। त्याच्यामुळे हे बांधून असलेले तलाठी भवन हे फक्त शोभेची वस्तू त्या ठिकाणी झालेली आहे। मी बऱ्याच दिवसापूर्वीपासून मेहकर तहसीलदार त्याचबरोबर बुलढाणा या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि इलेक्ट्रिकसाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून घ्यावा अशी विनंती केली, परंतु अजूनही मेहकर तालुक्यामध्ये एक वगळता बाकी कुठल्याही प्रकारचं तलाठी कार्यालय हे जनतेसाठी खुलं करण्यात आलेलं नाही। आणि या गोष्टीकडे ना कुठल्या आमदाराचं लक्ष आहे, ना खासदाराचं लक्ष आहे, ना केंद्रीय मंत्र्याचं लक्ष आहे, कोणाचंच लक्ष नाही। आणि जे काही दुसऱ्या तिसऱ्या फळीतील जे काही नेते आहेत हे तर सध्या कोमात गेलेले आहेत, कारण बऱ्याच दिवसापासून निवडणुका नव्हत्या आणि निवडणुकाच नाहीत। त्याच्यामुळे आपण मग कशाला या भानगडी करायच्या किंवा कशाला या सगळ्या फंदात पडायचा असा समज करून हे सगळे नेते म्हणजे त्याच्यामध्ये मेहकर तालुक्यातून माजी सभापती राजूमामा पळसकर असो, आमचे जाणेफळचे कोणते नेते ते आपले पवार देवानंद पवार असो, असे कित्येक नेते येतात की ते सध्या सुबोध सावजी असो, चरेश भाऊ असो, या लोकांचं निवडणुका नाहीत म्हणून जनतेकडे लक्ष नाही। परंतु हा एवढा मोठा निधी मेहकर तालुक्यामध्ये येऊन सुद्धा आणि अशा प्रकारे जनतेला त्या ठिकाणी
जो या सगळ्या वास्तूचा लाभ व्हायला पाहिजे, तलाठ्यांना सुद्धा एक स्वतंत्र कार्यालय त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, या गोष्टीकडे कोणाचं लक्ष नाही. माझी अपेक्षा आहे की या तलाठी कार्यालयामध्ये इलेक्ट्रिकची व्यवस्था लवकरात लवकर या ठिकाणी केली पाहिजेत. आता डीपीसीच्या मीटिंगमध्ये हे सगळं आमदार बिमदार हे सगळे जाऊन बसतात, परंतु पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी वेळ कमी असतो आणि या लोकांनाही फक्त आपली डीपीसीमध्ये उपस्थित असल्याची चमकोगिरी करायची असते. महत्त्वाचे मुद्दे हे लोक त्या डीपीसीच्या मीटिंगमध्ये मांडत नाहीत. माझा अनुभव आहे, मी 2 वेळा पालकमंत्री मकरंद आबा आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून 2 वेळा डीपीसीच्या मीटिंगमध्ये गेलो, पण काही नाही. ते फक्त अधिकारी लोक ज्या गोष्टी सांगतात ते हे लोक कानानं ऐकतात, काहीतरी एखादी बातमी लावायच्या हिशोबानं एखादा विषय त्या ठिकाणी मांडतात, परंतु जनतेच्या आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या कोणत्याच गोष्टी हे लोक डीपीसीमध्ये मांडत नाहीत. हा माझा त्या ठिकाणी अनुभव आहे. एकच फक्त सन्माननीय नामदार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे काही गोष्टी मांडतात, त्याच्या व्यतिरिक्त इतर लोक फक्त त्या ठिकाणी फोटो काढण्यापुरतेच मर्यादित असतात, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. असो, हे तलाठी भवन लवकरात लवकर त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण व्हावं आणि शेतकऱ्यांना तलाट्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी जलजीवन मिशनच्या माध्यमातून जी वस्तुस्थिती मांडली की आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 135-36 करोड रुपये त्या ठिकाणी या ठेकेदारांचे देणे आहेत, त्याचबरोबर 365 करोड रुपयापर्यंत निधीची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि ही आवश्यकता त्या ठिकाणी केंद्र सरकारने पूर्ण करायला हवी होती. त्यांचंही चुकत नाही, कारण त्यांच्या नियमानुसार हे जे सगळे प्रकल्प आहेत महाराष्ट्रातले हे 2024 पूर्वी किंवा 24पर्यंत त्या ठिकाणी पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु राजकीय पाठबळ त्याचबरोबर हे जे मोठमोठाले ठेकेदार आहेत हे थोडे मस्तवाल लोक आहेत, तर यांनी वेळेच्या पूर्वी म्हणजे त्या निर्धारित वेळेला यांनी महत्त्व न दिल्यामुळे केंद्राने त्या ठिकाणी अशा प्रकारचे सक्त निर्देश दिलेले आहेत की तुमच्या महाराष्ट्रामध्ये 2024 पूर्वी तुम्ही या योजना पूर्ण केल्या नाहीत, त्याच्यामुळे आम्ही वरचा केंद्राचा निधी त्या ठिकाणी आम्ही देत नाही. मी आता कलेक्टर साहेबाला तसं निवेदन दिलं. कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आता मंगळवारला मुंबईमध्ये कॅबिनेट आहे आणि त्या कॅबिनेटमध्ये मी बुलढाणा जिल्ह्यासाठी या 500 कोटी रुपयाची मागणी प्रत्यक्ष मुख्यमंत्री, वित्तमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे करणार आहे. केंद्रामध्ये जलशक्ती मंत्रालयाचे जे कॅबिनेट मंत्री आहेत CR पाटील, चंद्रकांत रघुनाथ पाटील हे त्या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री आहेत, ज्याला केंद्रामध्ये जलशक्ती मंत्रालय म्हणतात. हे CR पाटील आपल्या महाराष्ट्राचे आहेत, मुक्ताईनगरचे ते रहिवासी आहेत, परंतु गुजरातमध्ये स्थायिक झाल्यामुळे ते सध्या मोदी साहेबांचे अत्यंत जवळचे प्रदेशाध्यक्ष राहून गेलेले. या CR पाटलाकडे आम्ही तशा पद्धतीची मागणी करणार आहे की आपण महाराष्ट्र सरकारसाठीच वरून जी निधी आपण देत ना ती दिली पाहिजे. त्याला कारण असं आहे की CR पाटील हे आमच्या लोणीगवळी या गावामध्ये 2 दिवस मुक्कामी होते. ज्यावेळेला ते राजकारणामध्ये आले होते, नवीन BJP त्यांनी जॉईन केली होती, त्यावेळेला आमच्या गावचे श्री सुभाष सेठ इनामदार जे सुरतमध्ये गुजरातमध्ये स्थायिक होते, आता सध्या ते आमच्या गावी येतात लोणीगवळीला, परंतु CR पाटील आणि तेजराव सेठ इनामदार यांच्या अतिशय जवळचे संबंध आहेत. तर या अनुषंगाने बाकी महाराष्ट्राची मागणी तिकडे फडणवीस साहेब करतील, अजितदादा करतील, केंद्रामध्ये कोण करायचं ते करतील, परंतु बुलढाणा जिल्ह्यासाठी जे 500 कोटी रुपयाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे, ही 500 कोटी रुपयाचा निधी एक स्पेशल केस म्हणून बुलढाणा जिल्ह्याला जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री श्री CR पाटील यांनी करावी अशी मागणी करण्यासाठी सुद्धा आम्ही CR पाटील यांची भेट त्या ठिकाणी घेणार आहे. असो, मेहकर तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी या लोकांनी आणला, त्याचा दावा हे लोक करीत आहेत, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी ही शून्य आहे आणि त्याचाच परिणाम आहे. काल सांगितल्याप्रमाणे या योजना योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन न करण्यामुळे या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि लोकांना त्याचा फायदा होत नाही आणि त्याच्यामुळेच लोक काय करतात, या सत्ताधारी लोकांना मतं देत नाहीत. म्हणजे सन्माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचं मताधिक्य जे 2.25 लाखावरनं अवघ्या 28-29 हजारावर आलं, हा परिणाम तोच आहे. त्यानंतर डॉक्टर रायमोलकर सारख्या चांगल्या विकास पुरुष
तथाकथित विकास पुरुष डॉक्टर संजय रामकर यांचा सुद्धा पराभव जो झाला आहे तो या सगळ्या गोष्टीमुळे झालेला आहे. आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेब, त्याच्यानंतर डॉक्टर रामकर साहेब, प्रतापराव जाधव साहेब आणि जे काही सो कॉल्ड स्थानिक स्वराज्य संस्थेचे हिरो आहेत, माजी सभापती आहेत, कोणी माजी सदस्य आहेत, या लोकांनी जर या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या या प्रश्नाकडे जर लक्ष नाही दिलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा या लोकांना असाच फटका त्या ठिकाणी खावा लागेल. अजून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला किमान 4 महिने वेळ आहे. अजूनही या लोकांनी थोडंसं जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरायला हरकत नाही. आणि ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी अर्धवट पडल्या आहेत, जलजीवन मिशन सारख्या किंवा मग या तलाठी भवनासारख्या, आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी आहेत ज्या करणे आवश्यक आहेत, त्या जर केल्या तर आणि तरच यांना जनता त्या ठिकाणी दारात उभी करेल. नाहीतर यांना मतामधून त्यांची जागा दाखवण्याचं काम जनता अवश्य करेल अशी अपेक्षा करतो. तुर्तास मेहकर तालुक्यामध्ये 50 तलाठी भवन आणि 11 मंडळ अधिकारी भवन लवकरात लवकर कसे लोकार्पित होतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल, तलाठ्यांना आपलं स्वतंत्र कार्यालय कसं मिळेल याचा प्रयत्न मी माझ्यापर्यंत त्या ठिकाणी करत राहणार आहे. बघू आता या गोष्टीला कितपत यश मिळते आणि कितपत त्या गोष्टीला वरचे अधिकारी तेवढा प्रतिसाद देतात. तुर्तास धन्यवाद.